नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो इथे आमच्याच गावामध्ये. तर इथं लहान लहान पोरं आहेत आणि खूप बैलगाड्या प्रेमी आहेत ते एकदम. म्हणजे त्यांना बैलांचा एवढा शौक आहे की आज ती पोरं बोलले की दादा चल आपण जाऊया. आमची इथे ग्राउंड आहे असं एक मोठाचा, तिथे आम्ही चाललो आहे बैलगाड्या जरा पळवायला. तर चला तुम्हाला दाखवतो पोरं आहे. तर हा आपल्या भाऊचा वाडा इथला. तर आता आम्ही त्या बैलाला बांधतोय आणि घेऊन चालू तिकडे ग्राउंड वरती. तर बघायचं रशी वगैरे आता घेतला नाही पोरांनी. आता बैल बांधून झालं की आणि छकडा वगैरे कोणाची इथं आहे. तर आता इथं पोरं बैल बांधून ठेवत आहेत आणि दुसरा बैल आणि आता आम्ही छकडा आणायला चाललोय. याला बांधून झालं की इथून जाणार डायरेक्ट तिकडे. तर पोरांनी छकडा बघा कुठं लपून ठेवलाय. घरच्यांच्या भीतीमुळे लपून ठेवलाय की ही जागाच आहे तुमची. हा काय म्हणजे या लहान पोरांच्या पार्टीची जागा आहे बघा. आणि आज छकडा भावांचा आपला. आणि आता मी जातोय घेऊन छकडा तिच्या ग्राउंड वरती. तर चला. कशापासून बनवला हे? कसले सायकलची टायर आहेत वाटतं. म्हणजे जुगाडू छकडा आहे. फुल जुगाड एकदम, फुल बांबू वगैरे बघा. बघू शकता कसा केलाय पोरांनी छकडा. तर मंडळीनं आता आम्ही आलो दुसरा बैल आहे त्या लोकेशनला. तर चला बघूया पोरं बैल घेत आहेत त्या वाड्यातून. तर चला बघूया. काय बोललात ह्या बैलाचं नाव काय? कुठं आहे बायका? वाळू काय काळो कच आहे त्याला. घे बाहेर घे. आणि बघू शकता मंडळी त्या डायमंडला आता घेतला नाही बाहेर. आणि आता आम्ही त्याला घेऊन चालूय तिकडे. आम्ही पहिला बैल जिथे बांधलाय ना तिथे आता घेऊन चालूय छकडा आणि या बैलाला. तर चला जाऊया. चाबूक बिबूक घेऊन काय बोलता त्याला हातामध्ये त्याला. बघू शकता आता बैल तापवायचे चालू आहे इथं. आणि मंडळीनो बघू शकता की बैलगाडा पळवायच्या अगोदर त्या बैलांसोबत काय केलं जातं ते बघा. कसं लहान पोरांना सगळं माहिती आहे A to Z डिटेल मध्ये एकदम. काय करायला लागतं काय नाही. म्हणजे सगळीकडे नुसते फिरतच असतात. जिकडे शर्यती असतात जवळपास तिकडे लगेच धावत जातात ही लहान. आता पहिल्या बैलाचं तर झालं. आता ते लगेच दुसऱ्या बैलाकडे आले आणि दुसऱ्या बैलाला बघा आता काय करतात. सेम तसंच करतायत. तर चला जाऊया आता. छकडा बघा कसा बांधतायत. आणि मंडळीनो छकडा बांधायला ते मेहनत किती घेतात ती लहान पोरं बघा. एकदम फुल मजाक मस्तीमध्ये सगळे. तर बघू शकता मंडळीनो आता पूर्ण छकडा वगैरे बांधून झालाय. आणि आता बैल पण ती पोरं पुढे घेऊन चालले आहेत. आणि हे पण आता इथे छकडा घेतला नाही दोघा जणांनी. आणि आता आम्ही चाललोय तिकडे समोर ग्राउंडला. समोरासमोरच पळवणार आहेत पोरं. तो बघा तो तिकडे समोर जो ग्राउंड आहे ना ते तिकडून समोरून पळवत आणणार आहेत या साईडला. तर चला जाऊया आपण पण. तर मंडळीनो बघू शकता कोकणात किती लहान पोरं बैलगाडा प्रेम आहेत. आणि आमच्या गावामध्ये तर एवढे आहेत की काय विचारू नका. हे बघू शकता छकडा कसा बनवला एकदम जुगाड करून. सायकलचे टायर आहेत, बांबू घेतलेत आणि बनवली आहे ती. आणि हे बघा इकडं नुसते पळतायत त्या बैलांना घेऊन. गरम करतात पळवायच्या अगोदर गरम करायला लागतं असं बोलतात. तर बघू शकता. आणि जॅकी कोण आहे रे याचा? कोण आहे जॅकी? हंस भुवड. तो बघा तिकडे बैल घेऊन येतोय. तो जॅकी या गाड्याचा या. आणि जुगाडू गाड्याचा जॅकी बनवून ठेवलाय. आपले बैलांना बांधून घेत आहेत छकड्याला. तर चला घ्या बांधा. चला बांधा. दोघांची नावं बिव सगळं होय बाबा. कुठं पळवणार आहेत? समोरच्या समोर इकडच्या साईडला. आणि जॅकी आहे त्यांचा. हा मेन जॅकी बोलतात त्याला. आणि बघू शकता भरपूर वेळ झाल्यानंतर ते बैल एका जागी उभे राहिले. तर चला शर्यत लावून बघूया आता. चला. तर भाव आता बसतोय आपला छकड्यावरती.
अरे ह्याच्यावरतून उडेल ना त्या कट्टाड्यावरतून. अरे ते टायर बियर नीट आहेत का? तुटणार बिटणार नाहीत ना? पहिलीच गाडी फेल. दुसरा राऊंड तर आता आपला सेकंड राऊंड चालू आहे, तर बघू शकता. तो कसा फिरतोय? आणि मंडळींनो बघू शकता, तो बैल स्लो धावतोय पण ही पोरं त्यांच्या पुढे लय जोरात धावतात. बैलगाड्यांची शर्यत पोरांसोबत आहे की कोणासोबत आहे काही समजतच नव्हतं बघा. तर मंडळींनो आता मी इकडे समोरच्या साईडला उभा राहिलोय, कारण तिकडून कसं एकच टेक येत होता. मग हे बघा सगळेजण पोरं बाजूबाजूला उभे राहिलेत. आणि आता इकडून तो पळवणार आहे बैलगाडा. तर चला बघूया. चला पळव. गरम झालेत बैल पूर्ण. आणि आता तिसरा राऊंड चालू आहे. असा पळवतोय छकडा. कंट्रोल बघा कसला थांबवतोय जागेवरती डायरेक्ट. तर मंडळीनो बघितलास ना कसला डेंजर पळतो आमच्या गावातला. जर तुम्हाला पाहिजे असेल शर्यतीसाठी जॅकी गाडी पळवायला तर घेऊन जा. आमच्या गावात छोटा जॅकी आहे, आत्ताच तयार झालाय नवीन. हा बघा कशी गाडी पळत होता, बघितलेत ना. तर मंडळीनो आता फायनल राऊंड आहे आणि भाऊ आता आपली लास्टची बैलगाडी पळवणार आहे. तर चला बघूया काय करतोय तो आता लास्टला. फ्लॉप फ्लॉप. अरे जॅकी पडला असता आता. मंडळीनो त्यांनी आता लास्ट राऊंड फिरवला होता, पण आता ते परत आपल्यासाठी खास परत एकदा तिकडच्या साईडने पळतात. बोलतात इकडच्या साईडने तो व्हिडिओ बनव. तर ते बघा. अरे आण रे ह्या साईडला. तर मंडळीनं तुम्ही बघू शकता आता आम्ही तिकडून आलोय आणि पोरांनी अगोदर तिथे येल्लो कलरमध्ये गुलाल वगैरे आणून ठेवला होता आणि तो जॅकीला स्वतःला बाजूच्या पोरांना वगैरे लावतात. म्हणजे विचार करा तुम्ही की बैलगाड्याची शर्यत वगैरे झाली आणि जेव्हा ते जिंकतात ती बैलगाडा शर्यत, तर त्यांना पण किती आनंद होत असेल. सांगा चला कोणता कोणता बैल तुम्हाला आवडतो. मला बकासूर, मला मथुर, मला बकासूर, बकासूर, निंबाळकरांचा सर्जा. मला दोन्ही पण नंदी आवडतात. घोटचा सर्जा. हा आता विषणारा सोप्पा डायरेक्ट सोप्पा हॅशटॅग बैलगाडा प्रेमी. दात करते का उपकारकरांचे यावत लागते. समजलं का तुले बैलगाडा प्रेमी म्हणतात मला. तर मंडळीनं आता बघू शकता आमच्या गावामधली लहान लहान पोरं किती बैलगाडा प्रेमी आहेत ते. आणि आमच्या गावामध्ये असं नाही की पूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडा प्रेमी सगळी आहेत, की लहान असू दे, मोठा असू दे, म्हातारा असू दे, कोणी असू दे, सगळी माणसं बैलगाडीवरती खूप प्रेम करतात. जर तुमचे इथे कोण असतील तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर कमेंट नक्की करून सांगा की व्हिडिओ चांगली झाली आहे. मग मी ह्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट घेऊन येतो. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा. टाटा बाय बाय.